कदाचित माझं मॅनिफेस्टेशन असेल की मला या सिरियल मध्ये पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करायला मिळतं. मला असं वाटतं ज्योतीचं काम असतं जळणं. बरं, तिने जळत राहावं वा आणि प्रकाश देत राहावं. जोपर्यंत तिच्यात तेल आहे तोपर्यंत तिने जळत राहावं. या वादांमध्ये कोण जिंकतंय असं वाटतंय? कोणाकडे बघून असं वाटतं? नुकतंच एकमत झालेलं आहे वादावर. अदिरा, तुला काय वाटतंय? एकूणच समाजात जे चाललंय त्याच्याबद्दल ही खूप म्हणजे सोज्वळ, सालस आणि चांगली आणि सरळ मार्गी अजिबात नाहीये. अरे देवा, हे काय काय टायटॅनिक मध्ये हिरो मरतो आजी. किती खाल्ले त्या दिवशी? 8. सर, तुम्ही मोजत होतात की काय? कारण अरे मी खाणारा प्रत्येक गुलाबजाम असं त्याच्या मनातून तोंडात येत होता. वा वा वा. बर, तू सुद्धा अनेक मालिकांमधनं खूप चॅलेंजिंग भूमिका केलेली आहेस. मला सांग, ह्या मालिकेमध्ये याच्या पूर्वी सुद्धा तुम्ही एका सिनेमातलं काम केलेलं, पण छोट्या पडद्यावरती मात्र पहिल्यांदा काम करतात. काय वाटतंय, ह्या मालिकेमध्ये सरांबरोबर काम करत असताना काही एखादं चॅलेंज घेतो आहे असं वाटतंय का? चॅलेंजेस तर मला वाटतं सोपी कठीण कुठलीही भूमिका कुठल्याही कलाकार असतोच. पण सगळ्यात पहिले तर माझ्यासाठी ह्या प्रोजेक्टमधली सगळ्यात छान गोष्ट अशी आहे की सुबोधदादाची मी खूप फॅन राहिले. आणि काही माणसं अशी, मग डिरेक्टर्स असो किंवा ॲक्टर्स असो, तुम्ही मॅनिफेस्ट केलेली असतात करिअरच्या सुरुवातीपासून. आणि खूप ॲक्टर्स बरोबर काम करायची संधी मिळाली, बट समाव सुबोधदादा बरोबर मला काम नव्हतं करता आलं. एक सिनेमा, आता तू जो उल्लेख केलास त्या सिनेमाच्या आधी, सो तो सिनेमा केल्यानंतरच मला एवढी मजा आली होती. आणि हे कदाचित माझं मॅनिफेस्टेशन असेल की मला या सिरियलमध्ये पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करायला मिळतंय. आणि भूमिका म्हणशील तर चॅलेंज तर डेफिनेटली आहे, कारण जिथे लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात आणि तुमची आतुरतेने वाट बघतात ना, तेव्हा ते डिसअपॉइंट नाही झाले पाहिजे. हे आय थिंक सगळ्यात मोठं चॅलेंज असतं प्रत्येक वेळी. आणि ॲज आय ऑलवेज से, काहीतरी अचीव करणं सोपं आहे, पण ते सस्टेन करून ठेवणं ही मोठी गोष्ट आहे. आणि हे चॅलेंज आय थिंक टेलिव्हिजन करताना प्रत्येक वेळी माझ्यासाठी असतं. वा वा. पण मी सांगू का, सिनेमा केला होता तो सिनेमा तुमचा एक 31 दिवसात 35 दिवसात त्याचं शूटिंग संपलं असेल, 40 दिवसात. आता मात्र तुम्ही वर्षानुवर्ष ही मालिका करत राहा आणि एकत्र काम करत राहा, यास तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आणि झी मराठी बरोबर ते नातं आहेच, वर्षानुवर्षांचंच आहे. हो हो हो, म्हणजे इट्स लाईक कमिंग बॅक टू होम. वा वा, खरंच आहे. बरं, काय होतं ना, म्हणजे मी खरं सांगू का की काही लोक ना काही भूमिका या स्पेशल बनवतात, बरोबर की नाही? तसं तू सामान्य महिलेची किंवा सामान्य गृहिणीची किंवा सामान्य मुलीची जी भूमिका आहे तू अतिशय स्पेशल बनवलेली आहे, बरोबर की नाही? सामान्य मुलीच्या भूमिकेमध्ये तू आल्यानंतर काही ना काहीतरी कमाल करून जातेसच जातेस. आय थिंक सामान्य भूमिकेमध्ये सामान्य राहणं हीच कमाल असावी. वा वा. साधेपणा ऑलवेज वर्क होतो. आणि गर्ल नेक्स्ट डोअर किंवा पटकन बरोबर. कोणाला तरी वाटून जाणं की अरे ही आपल्या घरातली मुलगी वाटते, आपली बहीण वाटते, आपल्या घरातली सुद्धा. करेक्ट आहे. पण ती सामान्य भूमिका ही असामान्य करण्याचं कर्तृत्व जे आहे ते तुझ्याकडे आहे, बरोबर आहे की नाही? वा वा. तर ही सुद्धा सामान्य मुलीची भूमिका आहे, त्याच्यातही तू आम्हाला काहीतरी असामान्य करून दाखवणार आहेस. हे साधारण आमच्या लक्षात आलेलं आहे की तुझ्या भावाचं लग्न करायचंय, यांच्या बहिणीचं लग्न करायचंय, बरोबर आहे की नाही? आणि त्यातून मध्येच तुमचंही काहीतरी लग्न होत आहे, असं अशा काही गोष्टी आम्हाला या प्रोमोमधनं म्हणजे अगदी अंधुकंदुकशा कळलेल्या आहेत, बरोबर की नाही? याच्यावर अजून थोडासा प्रकाश टाकाल का आपण? आतापर्यंत केलेल्या भूमिकांमधली ही खूप स्पेशल आणि वेगळी भूमिका असण्याचं सगळ्यात मोठी गोष्ट मला वाटते की ही माझ्यासाठी पहिली मॅच्युअर लव्ह स्टोरी आहे. की आतापर्यंत खूप असं काय त्या ठरलेल्या साच्यामधली किंवा आपण एका सर्टन वयात प्रेमात पडतो तेव्हाचं लाजणं, तेव्हाचं हसणं, तेव्हाचं रुसणं हे माहीत असतं. पण एका सर्टन वयाच्या आपण पुढे जातो ना, तेव्हा आपल्या बांधिलक्या, आपल्यावरच्या जबाबदाऱ्या आणि आतापर्यंतचं सगळं आयुष्य घेऊन जे आपण पुढे आलोय त्यानंतरचं तिच्या ह्यात सगळ्या रिॲक्शन करायचे थोड्या वेगळ्या असतात. सो मला वाटतं तो जो सूक्ष्म बदल आहे ते ह्या भूमिकेतलं चॅलेंज असेल. वा 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 वा. सर, आता तुम्हाला एक पर्सनल प्रश्न आहे. तुमचं घड्याळ मला बघायचं आहे का? अरे हे सेमच आहे माझ्यासारखंच.
मला हो नाही म्हणजे याच्यातही 12च म्हणजे काय म्हणजे 24 तासच आहेत. मला असं वाटलं यांच्याकडे एक 27-28 तासाचा घड्याळ यांना स्पेशल दिले की काय, कारण अनेक गोष्टी त्या हे करत असतात. म्हणजे सर कधी आपल्याला दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसतात, कधी निर्मात्याच्या भूमिकेत दिसतात, नटाच्या भूमिकेत दिसतात, बरोबर की नाही, अभिनेत्याच्या भूमिकेत दिसतात, नेत्याच्या भूमिकेत सुद्धा कधी कधी दिसतात आम्हाला, बरोबर की. सोशल मीडियावरती तुम्ही एकदम जोरदार ऍक्टिव्ह असता. हे कसं मॅनेज करता सर? आणि आता ही मालिका सुद्धा. एवढा विचार केला असता तर कदाचित एवढं केलं नसतं मी. मला असं वाटतं ज्योतीचं काम असतं जळणं. बरोबर. तिने जळत राहावं वा आणि प्रकाश देत राहावा. जोपर्यंत तिच्यात तेल आहे तोपर्यंत तिने जळत राहावं. वा 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 वा, क्या बात आहे. पण सर तुम्हाला सांगतो, फक्त ज्योतिष नाही, इथे अनेक नट पण जळत आहेत तुम्ही एवढं काम करताय म्हणून. हाती चले अपनी चाल. वा. बरं सर, आम्ही या मालिकेमध्ये पाहिलं तुमच्या दोघांचं सातत्याने भांडण होत आहे, बरोबर, किंवा भांडण नको म्हणूया आपण त्याला, की तुमचे आपण काय म्हणूया की काही गोष्टींवर तुमचे वाद होत आहेत, बरोबर आहे की नाही. या वादांमध्ये कोण जिंकतंय असं वाटतंय? कोणाकडे तुला बघून काय असं वाटतं? वा नुकतंच एकमत झालेलं आहे वादावर. वा. मला या भांडणामध्ये घेऊ नका, बरोबर आहे, कारण काय माहितीये का, अशा जोड्यांच्या भांडणामध्ये तिसऱ्याने कधीही पडू नये, कारण त्याची खूप वाईट अवस्था होते, हे मला माहिती आहे. सँडविच मध्ये सगळ्यात जास्त त्रास हा चटणीला होतो, लक्षात ठेवा, म्हणून आपण त्याच्यात जाऊ नये कधीच. तर सांगा बरं आम्हाला, कोण जिंकणार आहे या वादामध्ये? फायनली कोण जिंकणार आहे असं तुम्हाला वाटतं? त्याचं सगळं ठरलेलं आहे तो. असं वाटतंय सर तुम्हाला? Of course, yes. हो ना. वा वा, आमचं एकमत आहे यावर. यावरती एकमत आहे. वा वा, किती छान. बरं, आता मालिकेमध्ये आपण थोडस पुढे जाऊया, बरोबर आहे. या मालिकेमध्ये सुद्धा ही ग्रँड मालिका आहे, यातली कास्टिंग ग्रँड आहे, बरोबर आहे की नाही. तर अशा तुमच्या कुटुंबांना, ग्रँड कुटुंबांना सुद्धा इथे बोलवूया आणि त्यांच्याबरोबर सुद्धा गप्पा मारूया. तर पण का तुम्ही दोघंच आला? नाही, जिचं लग्न करण्यासाठी ही सगळी धावपळ झाली आणि ठरवाठरवी झाली, आधी मी तिला बोलतो. पुढे गेली आधी पुढे हा ये. हाय हाय या या. तर ही अधिरा, जिच्या लग्नासाठी मी सगळ्या गोष्टी ठरवतोय आणि जिचं लग्न व्हावं ही मनापासून इच्छा आहे माझी. खरं तर नाहीये, म्हणजे लग्न व्हावं पण ती माझ्या घरातून निघून जावी असं मला वाटत नाही, कारण तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. वा वा वा. आपण एक काम करूया, लग्न झाल्यावर सासरी तर यावंच लागेल ना, म्हणजे आता काही घर जावई नाही बनू शकत. माझाही भाऊ आहे. एक्झॅक्टली मला हेच वाटलं होतं की हे आता पुन्हा सुरू होणार आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरा थोडा वेळ स्थानाबद्ध व्हा, आम्ही यांच्याबरोबर गप्पा मारू. हा आता बोला. गरजरी करून गेला काही प्रॉब्लेम? मला घेऊ नका सर, चटणी मी चटणी तुला काही वेगळं नाही, माझं काही म्हणणं नाही. पण हिचं अधिराचं असं म्हणणं आहे की अधिराला अधिरा तुला काय वाटतं आहे? एकूणच समाजात जे चाललंय त्याच्याबद्दल अधिरा पण खरंच आहे यार, अधिरा अगदी प्रामाणिकपणे तिने सांगितलं, बाबा काय कशाबद्दल नाही, आता इथे तुझ्या साखरपुड्याचा घाट घातलेला आहे, बरोबर आहे की त्या लग्नाचा घाट घातलेला आहे, तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? मी खूप खुश आहे, कारण माझं प्रेम आहे फार रोहनवर, आणि मला फायनली माझा पिंट्या दादा तयार झाले लग्नासाठी, त्यामुळे समोर नको ना पिंट्या वगैरे, समर राजवाडे असं छान नाव आहे माझं, प्रेमाने म्हणते ना ग्रँड म्हटलं आणि नाव पिंट्या बस, आणि दादा म्हणून सगळ्यांसोबत. बर, पण मला एक प्रश्न पडलाय अतिशय महत्वाचा, की तुला सगळ्या गोष्टी ग्रँड लागतात, बरोबर आहे की नाही, प्रत्येक गोष्ट बरोबर, पण तू मुलगा असा सर्वसामान्य का निवडलायस? कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे, प्रेम मला तो आवडलाय. मला एखादी गोष्ट आवडते तर मला ती मिळवल्याशिवाय मी राहत नाही, त्यामुळे आय लव्ह हिम. वा वा. पण ते मॅनेज कसं करणार? म्हणजे आता तू एका सामान्य घरामध्ये गेलीस तर त्यानंतर तिकडचे चॅलेंजेस वेगळे असतात, तर ते तू मॅनेज करशील, काय वाटतंय? मी त्यांना मॅनेज करायला लागेल. वा वा वा, सगळं खतरनाक आहे एकदम, म्हणजे हळूहळू सरपोत्तर फॅमिलीच्या लक्षात येतंय की काय काय त्यांना त्यांच्या बरोबर होणार आहे ते, आणि दादा तर म्हणतोय की आपण घरजावीच करून घ्यायचंय म्हणून. म्हणजे एवढं मोठं घर बांधलं कसं करणार? हे बरोबरच आहे, तिकडनं कुठेतरी येणार आहे ना, पण सर तुम्ही काय काळजी करू नका, आपल्याकडे खूप झालं. बर, यानंतर आता आणखीन तुमच्या फॅमिलीमध्ये माझी सगळी फॅमिली इथे आली, माझी दुसरी बहीण अर्पिता,
हा अर्पिता सुद्धा आले. जरा जोरदार काय झाल्या पाहिजे गाणे सगळ्यांच्या कॅमेऱ्यात नका वाजवू कोणी नका वाजवू. या दोघी बहिणी माझ्या अतिशय लाडक्या आहेत. वा वा. म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा माझं कशावरती प्रेम असेल तर या दोघींवरती जास्त प्रेम आहे. आणि अजून एक आहे आमचा भाऊ अंशुमन. अंशुमन हा ये 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 अंशुमन. या माझ्या तिन्ही भावंडांवरती माझं जीवापाड प्रेम आहे. मी आयुष्यात जे काही करतोय आणि मी लग्नही न करतोय याचं कारणच हे तिघ आहे. वा वा वा. या तिघा यांची काळजी घेण्यास यांची काळजी घेण्याची. वा वा. काय सांगशील अर्पिता, तू काय सांगशील दादाबद्दल? दादाचं आमच्यावर खूप प्रेम आहे. बरोबर आहे. आणि तो जे काही करतोय ते आमच्या प्रेमापोटीच करतोय. आणि आमचे जे काही हट्ट असतात ते आम्ही त्याच्याकडनं सगळे पूर्ण करून घेत असतो. सो आम्ही एखाद्या गोष्टीवर बोट ठेवलं की ते आमच्यापर्यंत येणार याची आम्हाला खात्री आहे. वा वा वा. किती छान. आणि पण दादा आता लग्न सुद्धा करतो आहे, बरोबर आहे की नाही? तर काय त्याच्याबद्दल काय म्हणणे, त्याबद्दल काही की ती सुद्धा ओके छान आहे का काय? ऑफकोर्स दादा लग्न करतोय म्हणजे ती सुद्धा छान असणारच. अच्छा, आणि म्हणजे तसा काही विरोध नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. वा वा. कारण दादा जसं सगळं पूर्ण करतोय तसं तिच्याकडनंही आम्ही हट्ट करून पूर्ण करून घेऊ शकतो आमच्या इच्छा. हे आम्हाला माहिती आहे. म्हणजे ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणखीन तुमच्या कुटुंबामध्ये कोण आहे? येस ऑफकोर्स माझी काकू. या 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 या. वाव. या मल्लिकाताई इकडे या तुम्ही. वा वा वा. किती छान. माझी काकू आमच्या चौघांचाही सांभाळ तिने केलाय. आमच्या घरात अशी काही घटना घडली त्याच्यानंतर काकूनेच आमचा सांभाळ केला आणि तिने तिच्या मुलांइतका जीव लावला माझ्यावर. आणि मला असं वाटतं खरं तर तिला 3 नाही 4 मुलं आहेत. आणि आमच्या घरातली सगळ्यांवरती प्रेम करणारी, जीवापाड त्यांना जपणारी अशी ही आमची काकू. वा वा. काकू काय म्हणाल तुम्ही आता, काय म्हणाल याबद्दल? मी खूप म्हणजे सोज्वळ, सालस आणि चांगली आणि सरळ मार्गी अजिबात नाहीये. माझ्या 3 मुलांवर खूप खूप प्रेम आहे. वा. आणि समरवर त्याहूनही जास्त प्रेम आहे. वा वा. तर त्यामुळे मी ह्या सगळ्यांचा अगदी अतोनातपणे सांभाळ केला. म्हणजे मी अंशुमनवर चिडते पण समरवर कधीच चिडत नाही. कारण समर म्हणजे माझा लास्ट वर्ड आहे. म्हणजे फर्स्ट वर्ड स्टार्ट होतो स आणि लास्ट वर्ड मर. किती छान. म्हणजे मला असं वाटतं की आजपर्यंत आपण कधीही न पाहिलेल्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा आम्ही तुम्हाला पाहणार आहोत असंच मला एकंदरीत वाटतं. इथे अतिशय गोड गोड आणि छान छान अशी. हो काकू अतिशय. वा वा वा. गुलाबजाम एवढी स्वीट काकू, म्हणून त्याला मी एवढी आवडते. तोही माझ्यावर फार जीवापाड प्रेम करतो, आईसारखं प्रेम करतो माझ्यावर. वा वा वा. बरं आई, हा सर तुम्ही काहीतरी बोलतो. हा आई सारखं प्रेम करताय वगैरे ठीक आहे, पण इतकीच मंडळी आहेत काय आणखी कोणी? आहे नाही महत्वाची व्यक्ती राहिली, महत्वाचा माणूस राहिला आमच्या घरातला, ती म्हणजे आमची आजी. वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या 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 आजी या या. आजी विषयी आपण काही खरं तर कोणीच वेगळं नको बोलूया, कारण आजी आजोबा आणि नातवांचं काय प्रेम असतं त्याच्यासाठीच आम्ही पुष्पक विमान सारखा सिनेमा काही वर्षांपूर्वी करून झालाय. त्यामुळे जे आई वडिलांना करायला जमत नाही ना ते आजी आजोबा आपल्या नातवांसाठी करत असतात. आणि दुधावरची साय म्हणू शकता, मणी म्हणू शकता, याच्यात जो एक मुलायमपणा आहे ना तो आजी आणि आजोबांच्या प्रेमात असतो. आणि तशी आमची ही आजी आहे जी आमच्यावरती नितांत प्रेम करते. ती खरं तर आजी कमी, ती खूप जवळची आणि घट्ट मैत्रीण जास्त आहे. ती तितकंच छळत असते, ती त्रास देत असते. म्हणजे जसं आपला एखादा मित्र मैत्रीण आपल्याला त्रास देत असेल तशी ती त्रास देत असते. आणि दुसरी गोष्ट, हातात काठी न घेता तर 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 चालणारी पहिल्यांदाच तुम्ही आजी अशी आमची ही फिट अँड फाईन आजी आहे. वा वा. आणि आजीचं एक स्पेशलायझेशन पण आहे की आजी खूप सारे सिनेमे पाहते. हो ना आजी? आजी फन लव्हिंग आणि सिनेमे पाहणारी, आणि फक्त एकच असतं की पिंट्या कधी लग्न करणार. नाव काय रे तुझं? समर कधी लग्न करणार. आणि जेव्हा हे लग्न होते तेव्हा आजीला इतका आनंद, तिला नेहमी वाटायचं की कोणतरी राखून ठेवलेली आहे स्पेशल याच्यासाठी. आता ती स्पेशल आहे की नाही ते नंतर बघू आपण आल्यावर आमच्या घरामध्ये. पण पिंट्या करतोय ना लग्न, बरं वाटते मला. पण आजी
आता पिंट्या आय सॉरी समर सर आणि तुमची जी होणारी सून आहे स्वानंदी, बरोबर आहे, यांच्याकडे पाहून तुम्हाला एखादा सिनेमा आठवतो का हो? की अशी लव्ह स्टोरी यांची व्हायला पाहिजे किंवा हा अरे देवा हे काय काय टायटॅनिक अगं टायटॅनिक मध्ये हिरो मरतो आजी आणि अजून तरी झीनी वेगळा ऍक्टर शोधला नाहीये माझ्या भूमिकेसाठी. नाही पण ते त्याने लव्ह स्टोरी ती काहीतरी अशी मला आठवली. नाही तो नको बघूस तू, त्याच्यात हिरो मरतो. सर लग्न झाल्यानंतर शेवटी तेच होतं पुरुषाचं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम. पण ते वृत्तीने आणि मनाने ना. पण खरं सांगू का, या दोघांकडे पाहता आणि या दोघांचं एकंदरीत एकमेकांची वर्तन पाहता हे मला ग्लॅडिएटर किंवा गॉडफादरची स्टोरी जास्त वाटते. तोच सिनेमा जास्त डोळ्यासमोर येतोय सातत्याने. पण छान आहे आजी, खूप छान, अगदी एकदम मस्त. तुम्ही काय काळजी करू नका, काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ते सांभाळून घ्यालच, यांना सिनेमे दाखवालच. आणि प्रॉब्लेम मध्ये तुम्ही त्यांना रोमॅन्टिक कसं होणं असतं म्हणजे काय वा त्याला पिंट्याला वा.